अमृतानुभवासारखी स्वतंत्र प्रॉपर्टी मिळवली महाराज। हा हे बी सडकाच्या कडेचा प्लॉट आहे, नुसत्या स्क्वेअर इंचावर विकणारा अमृतानुभव, चांगदेव 65 हरिपाठ एवढे सुंदर महाराज आमच्यासाठी प्रॉपर्टी मिळवली। आणि त्या प्रॉपर्टीचं काय महाराज, तिने वैकुंठ भुवनी घर केले। आमच्या बापानं एवढी इस्टेट मिळवली ना आमच्यासाठी घर कुठं ठेवलं? वैकुंठात। तिने मुक्तीचारी साधी गेल्या। एखादा कर्तबगार बाप असला म्हणजे मग मांडवगण मध्ये मोठा बंगला घेतो आणि त्याच्यानंतर पाहुण्या रावळ्यावरती वजन पडण्याकरता शिरूर मध्ये एक बंगला घेतो। नका का कोणी राहणार, पण पाहुण्यावरती वजन पडण्यासाठी सांगावं लागतं आमचा शिरूर मध्ये बंगला आहे। हो, आणि त्याच्यापेक्षा मोठा बाप असेल तर पुण्यामध्ये एक बंगला स्वतंत्र, आणि काहीचे तर मुंबईमध्ये एक बंगला। 15-20 वर्षानंतर का मुंबईला जाणं आहे, पण पाहुण्या रावळ्यावर वजन हाणण्यासाठी तसं माझ्या ज्ञानोबारायने तुमच्या आमच्यासाठी वैकुंठ भुवनी घर केले। आमचा बाप एवढा कर्तबगार आहे महाराज, हे ध्यानात ठेवा। आमच्या बापानं वैकुंठात तुमच्या आमच्यासाठी घर करून ठेवलंय। अरे आमच्या बापानं तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी, या मेदिनीवरती या भूतळावरती वैकुंठ बनवलंय महाराज। आमच्यासाठी चारी मोक्षाची आम्हाला व्यवस्था केलेली आहे। एवढा आमचा बाप कर्तबगार आहे। आणि हरिमुखे म्हणा हा पुन्हा पुन्हा घास घालणारा आमची माय महाराज। हरिमुखे म्हणा बाळा, हरिमुखे म्हणा। आणि माऊचा घास, मावशीचा घास काय आहे? पुण्याची गणना कोण करी? हे काम महाराज माईचं काम। म्हणून आई आणि बाप संत आहेत। कार्यामध्ये त्यांना एकत्व करायचं आहे, कारणामध्ये एकत्व करायचं नाही, शरीरात एकत्व करायचं नाही, त्यांच्या कार्यामध्ये एकत्व करायचं आहे। ही गोष्ट आहे, म्हणून दोन्हीचं एकत्व सांगितलं। थोडक्यात उत्तर देऊन गेलो मी।